मुंबई महापालिकेतील 10 स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची आज अधिकृत घोषणा करण्यात आली। शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी आपला अर्ज मागे घेतला। त्यामुळे शिवसेनेच्या 2 स्वीकृत नगरसेवकांच्या कोट्यातून राज सुर्वे आणि उमेश माने यांची निवड करण्यात आली। भारतीय जनता पार्टीच्या 4 पदांच्या कोट्यानुसार प्रवीण छेडा, नितेश राजहंस सिंह, प्रतीक करपे आणि कमलाकर दळवी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3च्या कोट्यानुसार साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक या तिघांची, तर काँग्रेसमधून केवळ वीरेंद्र चौधरी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे। पुढची बातमी आहे ठाण्यातून। ठाणे महापालिकेची 5 मार्च रोजी नियोजित सर्वसाधारण महासभा पुढे ढकलण्यात आली आहे, पण महासभेच्या नव्या तारखेची अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही। या महासभेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा होणार होती, पण महासभा लांबणीवर पडल्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। दरम्यान ठाणे महापालिका सचिवांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही तात्पुरती थांबवली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान डॅमेज कंट्रोल आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी रणनीती आखल्याची चर्चा सुरू झाली आहे। मंडळी, वाढती विकास कामं आणि नव्या इमारतींची बांधकामं यामुळे मुंबईला सातत्यानं भेडसावणारी समस्या म्हणजे हवा प्रदूषण। याच हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज विधान परिषदेत चर्चा झाली। सर्वात जास्त हवा प्रदूषण खेरवाडीत असल्याचा मुद्दा आमदार अनिल परब यांनी मांडला आणि याच मुद्द्यावर बोलताना मुंबईतल्या विकास कामांमुळे हवा प्रदूषणात मोठी भर पडत असल्याचं निरीक्षण हे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनीही नोंदवलं। तसंच एआयच्या माध्यमातून हवा प्रदूषणाच्या नियंत्रणाचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुंबईमध्ये वायू प्रदूषण जे झालेलं आहे त्याच्या सर्वाधिक वायू प्रदूषण हे खेरवाडी विधानसभेत आहे किंवा खेरवाडी विभागात आहे। 320 आहे। आता 320 असणं म्हणजे दररोज, आणि मी तिथेच राहतो, त्याच्यामुळे दररोज आमची लवकर जायची व्यवस्था शासनाने केली आहे का असा प्रश्न उभा राहतो की बाबा हे लोक फारच त्रास देत आहेत, तर ह्यांना काय असं काय पाठवता येत, ह्यांना असं काय पाठवता येत नाही, दुसऱ्या मार्गाने काय पाठवता आलं तर बघूया। आपला फार डेव्हलपिंग सिटी असल्यामुळे भरपूर मोठं काम आपल्याकडे चालू आहे। हायवे चालू आहेत, मेट्रोचं काम चालू आहे, वेगवेगळ्या बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। अशा वेळी ते नॉर्म्स कडकपणे त्यांनी त्याचा पालन करावं, यासाठी आम्हाला BMCची सुद्धा मदत लागते, कारण बऱ्याच अंशी कारवाया त्यांच्या पण अख्यातारीत येतात। तर ते दोन्ही मिळून ह्याच्यामध्ये आम्ही अत्यंत जागरूकपणे कारवाई करत आहोत। BMCला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे। जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून हे होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% तसं मॉनिटरिंग होणार नाही। तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू। आता बातमी तुमच्या आमच्या लोकलची।